लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील परसूल शिवार परिसरात उघडकीस आलेल्या धक्कादायक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। निफाड चांदवड मार्गावरील परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात एका युवकाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आलाय। हा मृतदेह उगाव येथील शादाब रज्जाक तांबोळी वय वर्ष 30 यांचा असल्याने तपासात स्पष्ट झाले असून या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय। मृतदेह आढळल्यानंतर घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांना अत्यंत धक्कादायक बाबी आढळून आल्यात। शादाब तांबोळी यांच्या दोन्ही हातांना नायलॉन दोरीने घट्ट बांधण्यात आले होते, तसेच त्यांच्या कमरेला वजनदार डंबेल्स बांधलेले होते आणि तोंड हे कपड्याने आवळलेले होते। या प्रकारामुळे ही घटना नैसर्गिक नसून घातपाताचा गंभीर संशय व्यक्त केला जातोय। शादाब तांबोळी हे 18 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते। या प्रकरणी आधीच निफाड पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आलेली होती। दरम्यान मृतदेह सापडताच चांदवड आणि निफाड पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केलाय। घटनास्थळी पंचनामा, वैद्यकीय तपासणी तसेच तांत्रिक पुरावे संकलनाची प्रक्रियाही सुरू केली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी निफाड येथे मुस्लिम समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढलाय। यावेळी निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना निवेदन देण्यात आले होते। प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जाते। अझहर कादरी, नाशिक न्यूज, निफाड। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।